आम्ही जनतेसाठी काम करणारे आहोत. माझी उमेदवारी हे लोकांच्या प्रेमातून मिळालेली, ही काय बाहेरच्या तालुक्यातून लादलेली नाही. काम करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. कोण कुठं जन्माला कोणत्या तालुक्यातून आला, कोपरगाव ही माझी कर्मभूमी समजलो आणि मी कर्मभूमी समजून कोपरगावात काम केलं. मी जर विरोधकांचा इतिहास काढला तर तो तालुक्याने तो महाराष्ट्र बाहेरचाही. या नगरपालिकेने एक 5-7 वर्षापूर्वी अवाढव्य घरपट्टी वाढवली होती. त्याकरिता मी 8 दिवस उपोषणाला बसलो होतो. यांच्या घरात नगरसेवक पद होतं, नगराध्यक्ष पद होतं. मग यांना का नाही वाटलं का शहराचा विकास करावा? 90% कामं हे काळे पार्टीच्या कॉन्ट्रॅक्टरांकडे आहे आणि त्यातले 70% कामं त्यांच्या पीएच्या भावाकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, सेवेसाठी काम करतो आहे. आमच्याकडे पण खूप कुंडाले आलेले आहेत. लोक स्वतःहून आणून देत आहेत. त्यातलं पहिलं जरी पान उघडलं तर मला वाटतं पुढच्या कुंडल्यांच्या उघडायची गरज पडणार नाही. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय, निवडणुकांचा धुरळा उडायला लागलाय आणि ज्याला मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जातं तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत आणि त्या माध्यमातून माझं शहर माझं विजन हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील एकदम महत्वाचं शहर असलेल्या कोपरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण हितगुज साधणार आहोत. ते म्हणजे भाजप, आरपीआय व लोकसेवा आघाडी ह्याचे अधिकृत उमेदवार माननीय पराग संधान साहेब. संधान साहेब, आपल्या स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत. आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे पहिल्यांदाच मी तुमच्या सोबत संवाद साधतोय, परंतु आम्ही सकाळपासून या ठिकाणी फिरतोय तर बऱ्याच लोकांच्या बोलण्यातून आलं की संधान साहेब ही एक सरळ मार्गी व्यक्ती आहे किंवा त्यांच्या आत बाहेर असं काय नसतं. तर आम्ही अशी अपेक्षा करतोय की जे तुमच्या पोटात आहे तेच ओटात असेल आणि अगदी मनमोकळेपणाने तुम्ही आमच्या सोबत गप्पा माराल. तर आता कसा चालू आहे प्रचार? एवढं मोठं शहर आहे, त्या शहराच्या प्रमुख पक्षाची उमेदवारी तुम्हाला मिळाली. प्रथमतः तर मी नागरिकांचे आणि पार्टीचे आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी त्या योग्य मानलं. कारण गेल्या 9 वर्षापासून मी शहरातल्या प्रत्येक भागात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मंडळ, प्रत्येक धार्मिक उत्सव असेल, ते सामाजिक असतील, जयंत्या, पुण्यतिथ्या, प्रत्येक कार्यक्रमात मी हजर राहिलेलो आहे. शहरावर आपत्ती आली, मग ते पूर असो, कोविड असो किंवा रोगराई असो, प्रत्येक गोष्टीत मी शहरातल्या प्रत्येक भागात गेलेलो आहे. आज कोणत्याही भागात जा, आमच्या भागाच्या संजय नगर, सुभाष नगर, 105, दत्तनगर, हनुमान नगर, कोणत्याही भागात गेले तरी प्रत्येक भागात माझे 5-25 जण नावानिशी मी ओळखू शकतो, प्रत्येक रस्ता ओळखू शकतो आणि तिथं माझे सगळे मित्र, कंपनी ते मला भेटू शकतात. कारण मी प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलो आहे, लग्नांना गेलो आहे, त्यांच्या कार्यक्रमांना गेलो आहे. म्हणजे शहरातलं असं कोणतं मंडळ नसेल तर 10 वर्षात मी नवरात्र किंवा गणपती या दोन्ही पैकी एकदा त्या आरतीला गेलो. धार्मिक उत्सव असेल, मग कोणत्या मंदिराचा वर्धमान दिन असेल, कधी प्राणप्रतिष्ठा असेल, प्रत्येक जयंती पुण्यतिथीला हजर राहिलो आहे. ज्यावेळी शहरावर आपत्ती आली, मग पाणी टंचाई आली, त्यावेळी स्वतः उभं राहून शहरात पाणी वाटप केलं टँकर लावून. कोविड काळात माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एक 40 बेडचा आम्ही आयसीयू कोविड सेंटर स्वखर्चाने विवेक भैयांनी संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केलं होतं. त्याच्या उभारणीसाठी मी बॅकएंडला पूर्ण काम केलं होतं. प्रत्येक गोष्ट आम्ही त्या काळात आम्ही स्वतः केली आणि त्या रुग्णांची सेवा केली. त्याचाही मनस्वी आनंद झाला की डोळ्यासमोर दिसत होते की रुग्ण बरे होऊन आनंदाने जात होते आणि त्यावेळी लोकांची मागणी होती तर आम्हाला संजीवनी प्रतिष्ठानच्या कोविड सेंटर मध्ये जायचं. हा एक आनंद होता. ज्यावेळी माननीय बिपिनदादा कोल्हे यांनी सहकारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सॅनिटायझर चालू केलं, कारण तो काळ इतका क्रुशल होता की रॉ मटेरियल मिळत नव्हतं, अल्कोहोल नव्हतं, प्लॅन चालवायला माणसं नव्हते, तरी बिपिन दादांनी स्वतःचा प्लॅन चालू केला. का तर त्यावेळी सॅनिटायझर हा फार मोठा प्रश्न झाला होता, का तो मिळत नव्हता, कारण त्याच्या आधी कोणी वापरतच नव्हतं. बिपिन दादांनी ते सॅनिटायझरची निर्मिती केली. लकीली मी जे अल्कोहोलचा एसडीएसचा व्यवसाय करतो तेच रॉ मटेरियल असल्यामुळे मी पण त्यात हिराने भाग घेतला. दादांनी माझ्यावर जबाबदाऱ्या दिल्या. बॉटल्स असतील, अल्कोहोल असतील, ते प्रोक्युअर करायचं, त्याचं प्रोडक्शन करायचं, ते केलं.
बीएमसीचं जे कोविड सेंटर होतं तिथं संजीवनी सॅनिटायझर वापरलं जात होतं का तर त्या क्वालिटीचं होतं ते, ज्या पर्सेंट आणि जे पॅरामीटर्स होते त्या पॅरामीटर्सचं केलं होतं. बाकीचे मार्केटमध्ये कमी कॉस्टचे खूप आले, पण आदरणीय बिपिन दादा किंवा कोल्हे कुटुंबाचं एक आहे का जे करायचं ते चांगलं करायचं, जनतेला कधी फासवायचं नाही. तर ते सॅनिटायझर तिथपर्यंत वापरलं गेलं आणि ते सॅनिटायझर नंतर आम्ही गावातल्या प्रत्येक कुटुंबाला दिलं. म्हणजे तुम्ही कोविड काळ असेल किंवा इतर ज्या ज्या वेळेला कोपरगाववरती आपत्ती आली असेल किंवा कोपरगाव वासियांना जेव्हा जेव्हा गरज लागेल त्या वेळेला तुम्ही ताकदीने उभे राहिला. तर ही उर्मी आली कुठून? आणि त्याला जोडून मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की मग तुमचं जो सगळा प्रवास होता, तुम्ही आणि कोपरगाव असेल किंवा तुमचं लहानपण असेल, शिक्षण, ह्या गोष्टी थोडक्यात आम्हाला जरा सांगा. माझं बऱ्यापैकी जीवनातला जास्तीत जास्त काळ हा कोपरगावात गेला. आम्ही आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांकडे, त्यांच्याकडे बघून आणि त्यांची ऊर्जा बघून आम्ही काम करायला लागलो राजकारणात. राजकारणातले आदर्श तुमचे म्हटले तरी शंकररावजी कोल्हे साहेब. सन 94ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे साहेब होते. आमच्या शहराचे शहराध्यक्ष मनोजजी अग्रवाल होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिल्यांदा शहरात काँग्रेसची शाखा ओपन केली, युवक काँग्रेसची. तसा मी सन 91 पासून आमचे विजेता तरुण मंडळ, आमचे अध्यक्ष गणेशजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजेता तरुण मंडळातून गणपती उत्सव, नवरात्र, ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपण हे कार्यक्रम चालू केले. तिथून पुढे माझं सामाजिक राजकीय काम चालू झालं. नंतर ते करत असताना माझं 95ला शिक्षण कंप्लीट झालं. त्यानंतर मग मी व्यवसायात आलो. माझ्या जन्माआधीपासून आमच्याकडे ट्रकचा व्यवसाय होता. माझे वडील साखर कारखान्यात कर्मचारी होते, पण ते नोकरी करता करता ट्रक व्यवसाय पण करत होते. मग मी त्यावेळी पास आउट झाल्यानंतर जॉब करण्यापेक्षा मी व्यवसाय निवडला. त्यावेळी 2 ट्रक होत्या. मग तोच व्यवसाय मी पुढे वाढवायचा ठरवला. मग ते करत असताना मी 95-96 पासून मी बऱ्याच व्यवसायात गेलो. जो शुगर फॅक्टरी, पेपर प्लॅन्ट, केमिकल प्लॅन्टला जाळण्यासाठी रॉ मटेरियल लागायचं, तो व्यवसाय करत असताना 98-99ला ज्यावेळी महाराष्ट्रावर दुष्काळ आला त्यावेळी इथं मिळत नव्हता, तर मी गुजरात मधून तो बॅगॅस इकडे आणला. मी कोपरगाव म्हणजे नगर, नाशिक, औरंगाबाद या 3-4 जिल्ह्यांमधल्या शुगर फॅक्टरी, केमिकल प्लॅन्ट, डिस्टलरी आणि यांना मी तो बॅगॅस सप्लाय करत होतो. ते करत असताना मी माझा ट्रक व्यवसाय आणि ट्रेडिंगचा व्यवसाय वाढवत गेलो. हे करत असताना मी नंतर 2005ला मग अल्कोहोल व्यवसायात गेलो. अल्कोहोल, मॉलसेस त्याकरिता टँकर घेतले आणि तिथून तो प्रवास माझा चालू झाला. मी जवळजवळ 20 टँकर पर्यंत गेलो वाढवत. आजही माझी ज्या वडिलांची माझ्या जन्माच्या आधीची जी ट्रक आहे, तर माझं कोपरगाव जे फार्म पॅराडाईज हॉटेल आहे तिथं ती एक आपण म्हणतो ना एक लक्ष्मी किंवा एक अटॅचमेंट असते का ती माझ्या जन्माच्या भावनिक नाते का वडिलांच्या आजची, ती गाडी आजही तिथं उभी आहे सुस्थितीत. कारण आम्ही समजतो का ती आपली लक्ष्मी आहे म्हणून ती आजही तशीच ठेवलेली आहे. हे करत असताना मग नंतर आम्ही बिपिन दादांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलं. ज्यावेळी 2006ला शहरात मोठा पूर आला, 8-10 दिवस पाणी राहिलं आणि तो प्रचंड मोठा पूर होता. त्यावेळी कोपरगावमध्ये कृष्णाई मंगल कार्यालय तिथं एक सेंटर चालू केलं गेलं का ज्यांचे घर पाण्यात गेले होते त्या कुटुंबांना तिथं ठेवलं होतं. त्यावेळी माननीय बिपिन दादांनी त्या सेंटरची जबाबदारी मला दिली. माझ्या बरोबर मला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे केशवरावजी भवर साहेब होते, दिलीपरावजी दारुणकर होते, राजाभाऊ शिंदे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या सेंटरमध्ये रोज संजीवनी उद्योग समूहाकडून आलेलं 2 वेळचं अन्न त्या लोकांना पुरवठा करायचा. लहान मुलांना संजीवनी मिल्कच्या माध्यमातून दूध आणि बिस्किट द्यायचे. आजारी लोकांना संजीवनीच्या दवाखान्यातून औषधं आणून त्यांना पोच करायचे. ह्या पद्धतीने काम करत करत आम्ही सामाजिक कार्यातून आम्ही पुढे चालू झालो. सामाजिक कार्याची आवड पहिल्यापासूनच होती. मग तिथून पुढे जे जे शहरावर आपत्ती आली, खंडक नाला जो ब्लॉक व्हायचा, रोगराई वाढायची, मग संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत आम्ही शहरात फवारणी केली, वृक्षारोपण केलं. जसं आता मगाशी सांगितलं तसं सॅनिटायझर वाटलं. ज्यावेळी पाण्याचा दुष्काळ आला, शहरात पाणी वाटायची वेळ यायची, त्यावेळी आम्ही पुढे होऊन प्रत्येक भागात पाणी वाटायचो. म्हणजे सामाजिक असेल कोणतंही काम असेल, आदरणीय बिपिन दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही वर्षापासून, मला आठवतं त्याच्या आधीपासून, ते त्यांच्या वाढदिवसाला एक आव्हान करता की फुलं, शाल, बुके आणू नका, त्याऐवजी तुम्ही वह्या आणा, शालेय वस्तू आणा की जेणेकरून पैशाचा अपव्यय होण्यापेक्षा त्याचा सदुपयोग होईल. आणि ते स्वतः 1 लाख वह्या स्वतः बनवून ते
वाटतात. आज त्या वयांवर काही काही जण इंजिनियर झाले, ते येऊन मोठ्या आनंदाने दादांना सांगतात की तुम्ही दिलेल्या वयांवर आम्ही शिक्षण केलं. तर ह्या वया वाटपाचं जे शहरातलं काम असायचं त्याच्यात आम्ही हिराने भाग घ्यायचो आणि ते वया वाटपाचं प्रत्येक शाळेत जाऊन आनंदाने काम करत होतो. म्हणजे अनेक ज्वलंत प्रश्नांवरती तुम्ही रचनात्मक कार्याने त्या गोष्टी किंवा त्या समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. मला एक महत्वाच्या प्रश्नावरती यायचंय. तुमच्या आता जे मी तळमळ ऐकतोय ह्या शहराच्या बद्दल किंवा या शहराच्या जडणघडणीमध्ये तुमचे जे पहिल्यापासूनचं जे भले ते खारीचा वाट्याचं योगदान असेल, तर ही जी तळमळ आहे आणि आम्ही सकाळपासून या ठिकाणी आलोय, तर काही स्थानिक पत्रकारांसोबत आम्ही बोलत होतो की कशी निवडणूक चालली किंवा काय आहे ते, तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बोलण्यातून आल्या. तर आता असाही तुमच्यावरती आरोप होतोय तुमच्या राजकीय विरोधकांकडून की बाबा ते स्थानिक इथले नसून ते बाहेरचे आहेत आणि बाहेरून येऊन इथे ते उभे आहेत. परंतु मला हे यासाठी विचारायचं की तुम्ही म्हणताय की मी या शहरामध्ये बरीच वर्ष काम केलं आणि तुम्ही सांगितलं पण कुठली कुठली कामं केली, तर हे असा ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला कसं वाटतं? म्हणजे वाईट वगैरे वाटतं का असा आरोप झाला? नाही, वाईट वाटत नाही. काय असतं, ज्यावेळी विरोधकांकडे बोलण्यासारखे काही मुद्दे नसतात, एक तर विकासावर बोललं पाहिजे, जे त्याच्यावर बोलत नाही म्हणून त्यांनी हा नवीन मुद्दा काढला. आता जन्म कुठे होणं हा माझ्या हातातला होता, पण मी कोपरगाव ही माझी कर्मभूमी समजलो आणि मी कर्मभूमी समजून कोपरगावात काम केलं. आज 35-40 वर्षापासून मी कोपरगावात काम करतोय. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, बिपिनदादा कोल्हे असतील, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहला दत्ताई कोल्हे असतील आणि त्यानंतर आता आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे असतील, संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. कोण कुठं जन्माला, कोणत्या तालुक्यातून आला, हे काही तसा तो विषय नाहीये. हा फक्त कुठंतरी विषय भरकटायचा, स्वतःवर जे आरोप होत आहेत ते दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करायचे. मग असं जर म्हटलं, आज पंतप्रधान जे आपले आदरणीय मोदी साहेब जे आहे, यांचा जन्म, सगळं शिक्षण हे गुजरातमध्ये झालं, पण ते वाराणसीतून खासदार झाले. आज वाराणसीची किती डेव्हलपमेंट झाली ते खासदार झाल्यानंतर. हे ज्या पक्षात आहे त्याचे अध्यक्ष जे अजितदादा पवार आहे आदरणीय, तर अजितदादा पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे बारामतीत राहतात. ते मावळमधून खासदारकी लढली. त्याचनंतर शेजारचा तालुका येवला, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे मुंबईत राहतात. ते येवल्यातून 3री टर्म लढले आणि टर्म लढून येवल्याचा विकास केला. म्हणजे कोण कुठं राहतं हे महत्वाचं नाही, हे ज्यांच्या शेजारी बसून बोलले. लहान तोंडी मोठा घास हे बोलायला पाहिजे. पण आदरणीय शंकररावजी काळे साहेब यांचं लहानपण हे सगळं किंवा त्यांची राजकीय कारकीर्द सगळं कर्मभूमी कोपरगाव होतं, पण ते सुद्धा पारनेर मधून आमदार झाले. म्हणजे तुम्ही कुठं राहता, तुमचा जन्म कुठं झाला. आणि मी भारताचा एक सुपुत्र आहे, मी महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. माझं रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदार कार्ड असेल, ते कोपरगावचं म्हणजे महाराष्ट्रातले, भारतातले. आणि माझा इतिहास जर काढायला गेले तर कोपरगाव नाशिक हे काही फार लांब नाहीये. ठीक आहे, वडील नोकरी निमित्त कोपरगावात तालुक्यात आले, पुढं काय जे झालं माझे आजोबा तिथे आले. पण मी जर विरोधकांचा इतिहास काढला तर तो तालुक्या नाही, तो महाराष्ट्र बाहेरचा येईल. आणि मला त्याच्यात जायचं नाही, कारण मला विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढायचंय. जो नेता जनतेशी प्रामाणिक राहिला नाही, स्वतःच्या नेत्याबरोबर प्रामाणिक राहिला नाही, तो शहराशी काय प्रामाणिक राहणार आहे? तुम्ही म्हणताय की मला निवडणुका या विकासाच्या मुद्द्यांवर लढायच्या, परंतु विरोधक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही बाहेरचे वगैरे उमेदवार, तर ते असे का तुमच्यावरती आरोप करत असतील? आज जर बघितलं, यांनी गेल्या 10 वर्षात कोणते कार्यक्रम अटेंड केले असतील, कोणत्या लोकांच्या सुखादुःखात गेले, काय केलं हे यांनी दाखवावं. कोणत्या एरियात गेले किंवा शहरावर काय काय आपत्ती आली हे त्यांनी दाखवावं. कारण माझी प्रसिद्धी, मला मिळणारी आज जे लोकांमधून जो रिस्पॉन्स मिळतोय, जे प्रेम मिळतोय, कारण माझी उमेदवारी हे लोकांच्या प्रेमातून मिळालेली, ही काय बाहेरच्या तालुक्यातून लादलेली नाही किंवा मी माझ्या नेत्याशी निष्ठा ठेवून राहिलेलो आहे. म्हणून मला जनतेच्या प्रेमापोटी आणि निष्ठेपोटी ही उमेदवारी मिळालेली आहे. म्हणून त्यांना ते कुठंतरी वाईट वाटतं. मला जर उमेदवारी मिळाली नसते तर मी थांबून घेतलं असतं. मी असं एका रात्रीतून निष्ठा बनवण्याला नेता नाहीये. मी आज 25-30 वर्ष झाले राजकारणात आहे. आज जे ते बोलताय किंवा जे आरोप करतायत, कालपर्यंत ते आमच्याच पार्टीत होते.
सगळे सूत्र यांच्याकडे होते. यांच्या घरात नगरसेवक पद होतं, नगराध्यक्ष पद होतं. मग यांना का नाही वाटलं का शहराचा विकास करावा? आज ते काय म्हणतायत का मला एका ज्योतिषाने सांगितलं मुंबईतल्या का 50 वर्षानंतर तुमचं भविष्य तुम्हाला आहे आणि तुम्ही राजकारणात जाल आणि मग तुम्ही नगराध्यक्ष व्हाल. मी माझ्या जनतेच्या आणि माझ्या कर्तृत्वाच्या याच्यावर मी उभा राहिलेलो आहे. उद्या जर भविष्यकार म्हटलं का तुमच्यावर आपत्ती येणार आहे, तुम्ही शहरात फिरू नका, मग तुम्ही काय येणार नाही का? आपल्या भविष्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. मग तुमचं जर एवढं विजन होतं, सगळं होतं, आजही यांनी जो निवारा बसवलेला आहे तो कसा बसवला याच्यात मी जाणार नाही. नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचं काय जे झालं असेल ते तो मोठा विषय. त्या निवाऱ्यात जा, आजही तुम्ही जाऊन बाईट घ्या तिथल्या लोकांच्या. आजही घरं नावावर झालेलं नाही. आज त्यांना सातबारे सेपरेट झाले, पण 25-25, 30-30 सातबाऱ्यावर नावं आहे. त्याची फोड नाही झालेली, त्याचा लेआउट नाही, त्याच्यामुळे त्यांना कर्ज घेता येत नाही. समतानगर काढलं तिथे तीच परिस्थिती आहे. शिर्डीला साई निवारा काढलं तिथे हीच परिस्थिती आहे. मग जर तुमच्याकडे जर एवढं विजन आहे तर आधी तुम्ही तुमच्या एरियाचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे होती. ते तर म्हणतात आम्ही बराच निधी आणला, हजारो कोटींचा निधी या शहरासाठी आणला किंवा बरीच विकास कामं केली ज्यावेळेला आमची सत्ता होती. तर एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुम्हाला काय याबद्दल वाटतं? त्यांनी गेल्या 1 वर्षापूर्वी 3,000 कोटीचा निधी आणला, नंतर आता तो 4,000 कोटीवर गेला. एक छोटी गोष्ट सांगतो, पंजाबमध्ये पूर आला, पूर्ण स्टेट पाण्याखाली गेलं, म्हशी वाहून गेल्या, सगळी पिकं गेली, सगळी गेली. केंद्राकडून पूर्ण स्टेटला 1,700 कोटी आले आणि आमच्या कोपरगावला आमचे लोकप्रतिनिधी म्हणतात 4,000 कोटी आले. मग 4,000 कोटी आल्यानंतर कोपरगावातला एक तरी रस्ता चांगला दाखवावा, कुठं धूळ कमी झाली, स्वच्छता, आरोग्य, पाणी, एक तरी विषय दाखवावा त्यांनी की हा 4,000 कोटीत झालेला आहे. 1 रुपयाचाही फरक पडलेला नाही. त्याच्या उलट कोपरगावच्या प्रथम महिला आमदार ज्या पहिल्यांदा 2014ला आमदार झाल्या, त्यांनी शहरासाठी नगरपालिकेची बिल्डिंग साठी निधी आणला, बस स्टँड बांधलं, पंचायत समितीची बिल्डिंग बांधली, पोलीस स्टेशन बांधलं, फायर स्टेशन बांधलं, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरांसाठी निधी आणला, तालुक्यात बस स्टँड केले, सांस्कृतिक भवन, असे दृश्य स्वरूपातले खूप कामं केले. असं आमदारांचं एक तरी काम दाखवावं का जे चांगल्या रीतीने आणि चांगलं यांनी केलेलं आहे. त्यामुळे नुसता निधी आणून त्याचा अपव्यय झालाय, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. तो पैसा कोणापर्यंत कुठपर्यंत पोहोचला हा वेगळा विषय. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि ते कोपरगावची जनता जाणून नये. कोपरगावची जनता जाणून आहे असं तुम्ही म्हणताय, त्याला जोडून मला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही असं पण म्हणताय की मला मुद्द्यांवर निवडणुका लढवायच्या, तर तुम्ही आता साहजिकच हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात असणार आहे, लोकांमध्ये मिसळत असणार आहे. तर काय लोकांचा फीडबॅक येतोय तुम्ही ज्यावेळेला हे? कोपरगावच्या लोकांचा खूप चांगला फीडबॅक येतोय. आम्हाला चांगल्या पद्धतीने लोक सपोर्ट करत आहे आणि मला त्याचा विश्वास आहे. मी व माझे जे खाली 30 नगरसेवक आहे, आम्ही 31च्या 31 जण चांगल्या मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ. कारण माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून शहरासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार होती की जी पुढच्या 25 वर्षात शहर कसं झालं पाहिजे. त्याकरिता भैयांनी एक आव्हान केलं होतं शहराला, visionkopargaon@gmail.com आणि 8181909090 या नंबरवर आपले फीडबॅक पाठवा. हजारो मेल, हजारो व्हॉट्सअप आणि सजेशन तिथं आले आहे आणि त्याच्यातून आम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार करतोय किंवा विकासनामा तयार करतोय, ज्याची कॉपी आत्ताच जे नवीन आमच्या समोरचे उमेदवार त्यांनी घरोघरी ते गुलाबी रंगाचे पत्रक वाटले आणि आमचीच कॉपी केली, कारण ते आतापर्यंत कॉपी पेस्ट करत आले नव्हते, काही करत नाही. हा इतिहास आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मार्फत लवकरच वेळोवेळी मार्गदर्शन करिअर सेंटर चालू करू, तिथं पुस्तके ठेवू आणि जी काही मदत लागेल ती आम्ही शहरातल्या युवकांसाठी देऊ, जेणेकरून आज एक भगिनी एमपीएससी पास झाली, भविष्यात असे भरपूर जण स्पोर्ट्स असेल, एमपीएससी असेल, युपीएससीतून चांगले अधिकारी निर्माण हो, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहात तुम्ही सांगताय. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या फीडबॅक नुसार किंवा लोकांची मतं जाणून घेऊन वचननामा, जाहीरनामा तयार करताय.
तर काय म्हणजे जर जनतेने तुम्हाला संधी दिली किंवा जनतेने तुम्हाला का संधी द्यावी, म्हणजे कुठले असे तुमचे विजन आहेत कोपरगाव शहरासाठी? सगळ्यात पहिलं जनता आम्हाला संधी देणारच आहे, हा विश्वास वाटतोय तुम्हाला? 100%, 100% विश्वास वाटतो एवढा? आम्ही सत्तेसाठी नाही, सेवेसाठी काम करतो आहे. मी आणि आमचं कोल्हे कुटुंबीय असेल आणि आमचे कार्यकर्ते 24 तास 365 दिवस अवेलेबल असणारे आहे. तुम्ही अर्ध्या रात्री मला फोन करा, मी तुम्हाला मदत करतो. आज आमच्या संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी प्रतिष्ठानच्या मार्फत 3 अँब्युलन्स मोफत चालतात. मी गेल्या 5-10 वर्षात बघितलं तर मी बघितलं का तिथं रेफरन्स लिहिले असता का कोणाच्या रेफरन्सनी गाडी देतो. त्याच्यात आम्ही राजकारण बघत नाही. माणुसकी हा धर्म समजून जे आम्हाला कोल्हे साहेबांनी आणि आमच्या आईवडिलांनी शिकवण दिली का आपल्याला माणुसकी समजून काम करायचं. कोणाचाही जरी फोन आला तरी ती अँब्युलन्स मग ती मुंबई असो, नाशिक असो, पुणे असो, संभाजीनगर असो, मोफत अँब्युलन्स देतो आम्ही. तर मी कमीत कमी 800 ते 1000 लोकांना मोफत अँब्युलन्स दिलेली आहे. बऱ्याच जणांना वैकुंठ रथ दिलेले आहे, ज्या ज्या वेळी लागेल तालुक्यात. मेडिकल हेल्प केलेली आहे. तर ही सगळी कामं केलीच तुम्ही, परंतु काय पुढच्या 5 वर्षाची काय पुढच्या 5 वर्षात उच्च दर्जाचे रस्ते करायचे आहे, स्वच्छ आणि वेळेवर चांगलं पाणी द्यायचं आहे. आरोग्यावर गेल्या 2-3 वर्षापूर्वी 17 लाख रुपये खर्च होता. 5 वर्षाची टर्म संपल्यानंतर नगरपालिकेवर प्रशासक आले. प्रशासक आणि आमदार हे याच्यावर आमदारांचं कंट्रोल होतं. ते ह्या 5 वर्षात इतका भ्रष्टाचार झाला का जिथं 17 लाख रुपये स्वच्छतेच्या ठेक्यावर महिन्याला खर्च होत होता तो 33 लाख रुपये खर्च होतोय. खोटं वाटलं तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी तुम्हाला बिलं दाखवली असते. 17 लाख 33 लाखावर गेलं पण आज स्वच्छता 1 रुपयाची होत नाही. मग हे पैसे गेले कुठं? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करायच्या आहे. दर 3 महिन्याला आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन तिथल्या लोकांची, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची जशी आढावा बैठक असते ती घेणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक कमिटी करणार आहे, त्याचे सर्वपक्षीय आणि तिथले समाजसेवक त्यांना घेणार आहे आणि या कामांवर त्यांचा कंट्रोल राहणार आहे. जोपर्यंत त्यांचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे पेमेंट काढणार नाही. का आम्हाला त्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट, पारदर्शक कारभार करायचा आहे आणि त्याच भरोशावर आम्हाला इथून पुढची सगळं कामं करायची आहे. म्हणजे छोटी गोष्ट सांगतो, आज शहरात कॉन्क्रीटचे कामं होत आहेत. माझे विरोधक आहेत त्यांनी सांगितलं 9 इंचाचे डांबराचे रस्ते झाले, असे झाले. एक तरी 9 इंचाचा डांबराचा रस्ता दाखवावा. शहरात सगळे निकृष्ट दर्जाचे जेवढेही कॉन्क्रीटचे रस्ते होत आहे, प्रत्येक टेंडर मध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जे आळे करतात पाणी साठवायला हे कॉन्क्रीटचे पाहिजे. बरोबर. हे सर्व मातीचे करताय. ना प्रशासन बोलतंय, ना लोकप्रतिनिधी बोलताय, ना त्यांचे कार्यकर्ते बोलतात. कारण ते बोलू का शकत नाही तर त्याच्यात भ्रष्टाचार झाला, प्रत्येकाचे हात ओले झाले. माणूस कधी बोलू शकतो? जर आपण पारदर्शक असो, आपण जर रुपयाला हात लावलेला नसला तरच आपण मोठ्या ताटमान्याने बोलू शकतो का तू हे काम केलं पाहिजे, अशा पद्धतीने गेले पाहिजे. आणि ही सगळी परंपरा आम्हाला मोडीत काढायची आहे. आणि दरवेळी काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टर कोल्ह्यांचे, आज तुम्ही जाऊन पहा 90% कामं हे काळ्या पार्टीच्या कॉन्ट्रॅक्टरांकडे आहे आणि त्यातले 70% कामं त्यांच्या पीएच्या भावाकडे आहे, जो आज जेलमध्ये आहे. हे जर खोटं असेल तर तुम्ही शहरात जाऊन कुठे बघा किंवा 15 दिवसापूर्वीच्या न्यूज बघा. हे सगळं बदलायचं. आणि हे सगळं बदलायचं आहे तर विकासाचे मुद्दे बोलायला नसल्यामुळे आणि कुठेतरी जनतेचं मन डायव्हर्ट करायचं म्हणून मग आमच्या प्रॉपर्ट्यांवर बोलायचं, आमच्या जन्मस्थानावर बोलायचं. कोल्हे कुटुंबाने 40 वर्षात काय केलं? अरे 40 वर्ष सोडा, त्यातली 20 वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता आहे. 2005 पासून यांच्याकडे सत्ता आहे. 14 ते फक्त 19 कोल्हे कुटुंबाकडे सत्ता होती. आणि आता जर बघितलं आमदारकी यांच्याकडं, नगरपालिका यांच्याकडं, पंचायत समिती यांच्याकडं, झेडपी यांच्याकडं, मग जर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सगळ्या संस्था यांच्याकडे आहे, सगळे सत्तास्थानं यांच्याकडे आहे, वर सरकारही यांचंच होतं, हे सरकारमध्ये होते तर हे खूप काम करू शकले असते. पण यांना सगळा जो भ्रष्टाचार करायचा होता त्यामुळे यांनी पुढे काही बोलूच शकले नाही. त्यामुळे आज 3000 कोटी 4000 कोटी शहरात कुठेही दिसत नाही. आमच्या माध्यमातून तुम्ही कोपरगाव वासियांना काय सांगाल?
कोपरगाव वासियांना एकच सांगणार आहे की आम्ही जी नवीन आशा नवीन दिशा ही एक टॅगलाईन ठेवली आहे का, जेणेकरून तुम्ही उमेदवार देताना ज्यांना तुम्ही प्रतिनिधित्व देणार नगरपालिकेत ते तरुण उमेद असलेले, जे 24 तास अवेलेबल आणि 365 दिवस तुम्ही ज्या वेळी आवाज द्याल त्यावेळी आले पाहिजे. का आता जनतेच्या खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात. कुठंतरी ड्रेनेज ब्लॉक झालं, पाणी नाही आलं, रस्ते फुटले, घंटागाडी नाही आली, खूप छोट्या अपेक्षा आहे. तुम्हीच त्यांचं काम करा नका करू, प्रत्येकाला घरपट्टी भरायचीच आहे. या नगरपालिकेने एक 5-7 वर्षापूर्वी अवाढव्य घरपट्टी वाढवली होती. त्याकरिता मी 8 दिवस उपोषणाला बसलो होतो आणि आमदार कोलेताईंच्या माध्यमातून ती घरपट्टी पूर्ववत करून आणण्याचं एक काम मी शहरासाठी केलंय. तसंच आमच्या कोपरगावमध्ये बऱ्यापैकी जुन्या प्रॉपर्टी आहेत, ज्या शासकीय जमिनींवर ते घरं मिळालेले आहेत, त्याला सत्ता ब प्रकार म्हणतात. ज्यावेळी कोलेताई सत्तेत होत्या त्यांच्या माध्यमातून माझं स्वतःचं घर हे सत्ता ब प्रकारातलं होतं. मग मी त्याचा अभ्यास केला, कारण ते खरेदी विक्री करताना दरवेळी कलेक्टरची परवानगी घ्यायची, रेडी रेकनरच्या 50% पैसे भरायचे, ही खूप मोठी किचकट प्रोसिजर होती. त्याच्यावर कर्ज मिळत नव्हते आणि ह्या खूप प्रॉपर्ट्या होत्या. तर मी त्याच्यावर काम केलं. आमदार ताईंच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील त्यावेळी महसूल मंत्री होते, त्यांच्याकडून तो प्रस्ताव तो त्यांना ते दाखवून सगळं करून एक पॉलिसी बनवली का सत्ता ब च्या ज्या प्रॉपर्टी होत्या त्या रेडी रेकनरची जी कॉस्ट आहे तिथली त्याच्या 10% कॉस्ट भरून ते सत्ता ब प्रकार काढून अ वर्ग मध्ये केलाय का, जेणेकरून त्या प्रॉपर्ट्या प्रत्येकाच्या नावावर झाल्या. आज त्यामुळं हजारो कुटुंबांची सोय झाली. आज ते डेव्हलपमेंट करू शकतात, ते विकू शकतात, त्याच्यावर लोन घेऊ शकतात. ही महत्वाची कामे आम्ही शहरासाठी केली आणि या सत्ता ब चा पूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला. याच पद्धतीने आम्हाला विजन 2050चं काम करायचं आहे का, जे पुढच्या 25 वर्षासाठी काम करायचंय. हे काय उद्या परवासाठी करायचं नाही. आज आमचे विरोधक सांगतात का 230 कोटीची ड्रेनेज लाईन आणली. मग जर तुम्ही ड्रेनेज लाईन आणली, मंजूर झाली, तर ड्रेनेज लाईन जर मंजूर झाली तर आजही तुम्ही 10 लाखाच्या गटारी करताय. मग 230 कोटीमध्ये सर्व शहरात ड्रेनेज करणारे, मग या 10 लाखाच्या गटारी का करताय? ज्याला कधी स्लोप काढला नाही, मला दाखवून द्यावं तर गटार करत असताना कधी यांनी स्लोप काढला आणि मग गटार केली. आता नवीन गटारी करताना मग या जुन्याच गटारी त्याला करणार आणि परत भ्रष्टाचार करणार. जनतेच्या लक्षात येत नसणार आहे का? जनतेने लक्षात येतंय ना, आम्ही पण दाखवून देणार आहे. मग ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला मोडीत काढायच्या आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सत्तेवर जायचं आहे. आणि मला विश्वास आहे, मी आणि माझ्या 30 नगरसेवकांना जनता मोठ्या प्रमाणात भरभरून मतदान करणार आणि आम्ही सर्व मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहोत. सगळ्यात महत्वाचा किंवा एक मोठा विषय होता तो म्हणजे हद्दवाढ भागेचा. तर ह्या नेमकी ह्या समस्येची उकल कुणी केली किंवा कशा प्रकारे केली? शहरात एक त्रिशंकू एरिया होता ना, तो पंचायत समितीच्या अखत्यारीत येत होता ना नगरपालिकेच्या. त्यामुळे ते ह्या एरियात येणाऱ्यांना शहरातून पण पाणी मिळत नव्हतं, ग्रामीण मधून पण त्या ग्रामपंचायतीतून पाणी मिळत नव्हतं ना. ह्या लोकांचे जन्माचे मृत्यूचे दाखले मिळत होते. साधा हॉस्पिटल टाकायचं तर त्याला एनओसी मिळत नव्हती, कारण आरोग्य अधिकारी माहिती नगरपालिकेची किंवा ग्रामपंचायतीची आणा एनओसी तर ती त्यांना मिळत नव्हती. तर ही अडचण बघून कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी त्याचा पाठपुरावा केला. फडणवीस साहेबांकडे पूर्ण ताकदीनिशी आणि त्यांना ते पटवून दिलं आणि हा त्रिशंकू एरिया शहरात घेतला हद्दवाढ करून. कालच आमच्या समोरच्या उमेदवारांनी सांगितलं का तो काळे साहेबांनी केला, तर त्यांना त्याचा इतिहास सुद्धा माहित नाही. त्यांनी माझ्या समोर चर्चेला बसावं, मी तिचे सगळे पेपर दाखवले. उघड आव्हान आहे त्यांना, उघड आव्हान आहे, त्याचे पेपर दाखवले. आणि ज्या एरियात झालं त्या लोकांनी कोल्हेताईंचे सत्कार केले, पेढे वाटले. आज त्याच्यामुळे तिथं विकास चालू झाला. ज्यावेळी हद्दवाढ होती तर त्यासाठी डीपीडीसी आणि इथून एक्सेस निधी येत असतो. त्या एरियाचा तिथले डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होत्या, पण इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता आणि प्रशासनाची मानसिकता नव्हती का त्या भागात काही करायचं, उदासीनता होती. त्यामुळे यांनी ना तिथं ड्रेनेज केलं, ना रस्ते केले, ना
स्ट्रीट लाईट टाकल्या. मी कालच त्या भागात प्रचार करत होतो. एक रस्ता होता, आता इलेक्शन आलं म्हणून काम चालू केलं, त्याच्यात तो रस्ता खंदून करायचा होता का जेणेकरून ते घरं खाली जाणार नाही. तर तो त्यांचा एक लाडका कॉन्ट्रॅक्टर होता, तर तो त्यांनी वरच्यावर उकारला. त्या नागरिकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं होतंय. त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही पण त्याच्यावर ते काम थांबवलं, सीओ साहेबांशी बोललो आणि मग तो कुठेतरी अर्धा फूट 1 फूट तो रस्ता उकरला आणि मग तो आत्ताशिक चालू झाला. तर हद्दवाढीचं 110% श्रेय हे आमदार कोल्हेताईंना आहे. हा विरोधकांना जर त्याचा इतिहास माहित नसेल, कोपरगावात राहून, तर तो मी कधीही पेपरनिशी तो प्रूव्ह करायला तयार आहे. म्हणजे समोरच्या पार्टीची ही शोकांतिका आहे. शोकांतिका म्हणण्यापेक्षा मला तर वाईट वाटतंय त्या 4 उमेदवारांचं, तर ज्यांनी माझ्याबरोबर 9 वर्ष काम केलं, का पुढे जाऊन आपल्याला नगरपालिकेला उभं राहायचं. कोणी सोशल मीडिया लावलं, कोणी फ्लेक्स लावले, बरेचसे खर्च केले. आणि एक 8 दिवसापूर्वी त्यांच्याच नेत्यांनी कृष्णाई मंगल कार्यालयात ज्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, तर तिथे ते सांगितलं होतं तर मी पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देणार, आयात करणार नाही. पण एका रात्रीत असं झालं की ही सगळी निष्ठा सोडून आमच्या समोर लढण्यासाठी त्यांना एक उमेदवार आयात करावा लागता. याच्यातच आमचा विजय आहे, कारण आमच्याकडे 4 उमेदवार त्या कॅलिबरचे होते. सगळ्या चर्चा याच्या त्याच्यातून त्यांनी मला उमेदवारी दिली. उरलेल्या 3 उमेदवारांनी मोठ्या मनाने माझं अभिनंदन केलं. आम्ही आजही बरोबर आहोत, त्यांना आनंद झाला, आज आम्ही सगळे बरोबर आहोत. पण यांनी समोरच्या पार्टीत जाऊन उमेदवारी मिळवली, हे स्वतःच्या पक्षाबरोबर, स्वतःच्या नेत्याबरोबर, स्वतःच्या शहराबरोबर जे निष्ठेने राहिले नाही, हे बाहेरच्या तालुक्याच्या सल्ल्याने त्यांनी ती उमेदवारी मिळवली. त्यांनी आम्हाला हे सल्ले देऊ नये की बाहेरच्या तालुक्यातून आला आणि हे आलं. मला याच उत्तराला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या बोलण्यात 2 वेळा आले की बाहेरच्या तालुक्यातील शक्ती किंवा दुसऱ्या तालुक्यातील शक्तीचा हस्तक्षेप, तर तो हस्तक्षेप का होत असावा? आता एक 5 तारखेला भारतातील सहकार्यातील पहिला CNG प्रोजेक्टचं उद्घाटन झालं. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपिनदादा कोल्हे व सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भाया कोल्हे यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिला CNG प्लॅन्ट तयार झाला आणि ज्याचं प्रोडक्शन चालू झालं. त्याचं उद्घाटन करण्यासाठी अमितजी शहा साहेब आले होते, आत्ताचे सहकार मंत्री. तर ते आल्यानंतर त्यांनी विवेक भैया कोल्हे असेल आणि कोल्हे कुटुंबाची तोंड भरून प्रशंसा केली की सहकाराला दिशा देण्यासाठी कोल्हे कुटुंबाची 3री पिढी आज चांगलं काम करते आणि अशा तरुणांची, विजनरी तरुणांची गरज आहे का ज्याला भविष्याची थोडीशी जाण आहे आणि जो भविष्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, तर यांना भविष्य उज्ज्वल आहे. त्यांनी स्वतःच्या भाषणातून 8 ते 10 वेळा विवेक भैयांचं आणि कोल्हे कुटुंबाचं नाव घेतलं. त्यामुळे कुठेतरी बाकीच्यांना हा आजचा युवक आपल्याला पुढे कुठेतरी अडचण होऊ शकतो, यांना मोठं पद मिळू शकतं, ही भीती वाटायला लागली. आणि या भीतीपोटी ते त्या एका 30-35 वर्षाच्या युवका मागे लागले. तालुक्यातले सगळे पक्ष एकत्र आले. पण ज्यावेळी आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आता जर बिहारचा निकाल लागला तर सगळी जनता ही भारतीय जनता पार्टी मागे जात आहे. तर त्या अशा मोठ्या पक्षामध्ये कुठेतरी मोठी जबाबदारी विवेक भाया कोल्हे यांना मिळणार आहे. शहासाहेब त्यांच्यापर्यंत जो छोटा युवक ज्यावेळी पोहोचतो तर यांना ती भीती वाटायला लागली, काही कॉम्पिटेटर होणार आहे, मग आपलं काय होणार. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांना अडचणीत आणायचं म्हणून त्यांनी हा उमेदवार लादला समोरच्या याच्यातून. तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे आता तुम्ही बिहारच्या निवडणुकीचा उल्लेख केला, परत देशात सत्ता आहे म्हणताय आणि तुम्ही भाजप पक्षाचे देखील अधिकृत उमेदवार आहे, जर तुम्हाला नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर ही सत्ता असल्यामुळे तुम्हाला काम करायला अजून सोपं जाईल, निधी वगैरे आणायला? मी भारतीय जनता पार्टी, RPI व आमच्या मित्र पक्षाचा उमेदवार आहे. मी जर नगराध्यक्ष तर होणारच आहे. हे झाल्यानंतर मला आमचे जे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे यांच्या माध्यमातून, अमितजी शहा साहेबांच्या माध्यमातून आमच्या शहरासाठी जास्तीत जास्त योजना आणि निधी मिळणार आहे.
जो त्यांनी विवेक भैया कोल्हे असतील, आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना आधीच कबूल केलेला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी यांची भरीव मदत आम्हाला मिळणार आहे याचा मला विश्वास आहे. तुमचे विरोधक तुमच्यावरती आरोप करताना थेट म्हणतायत की आमच्या कुंडली तुम्ही काढायला जाऊ नका, नाही तर तुमच्या महाकुंडल्या आमच्याकडे आहेत. तर नेमक्या कुठल्या त्या महाकुंडल्या आहेत किंवा तुम्ही या आरोपाला काय उत्तर द्याल? आम्ही जनतेसाठी काम करणारे आहोत आणि त्यांनी जर असं ओपन चॅलेंज दिलेलं असेल तर मी पण त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या कुंडाल्या सांगाव्या, त्या प्रूव्ह कराव्या. आणि आमच्याकडे पण खूप कुंडाल्या आलेल्या आहेत, लोक स्वतःहून आणून देत आहेत. त्यातलं पहिलं जरी पान उघडलं तर मला वाटतं पुढच्या कुंडाल्या यांच्या उघडायची गरज पडणार नाही. आता मला शेवटचा प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे की किती विजयाची खात्री आहे तुम्हाला? मला 110% खात्री आहे की मी आणि माझ्या बरोबरचे 30 नगरसेवक निवडून येणार आहे. कारण जनतेचं प्रचंड प्रेम मला मिळत आहे आणि 1 ते 15 प्रभागातून प्रत्येक प्रभागातून आम्हाला 2-2 मतं मिळणार आहे आणि आम्ही सर्वच्या सर्व मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येणार आहोत. हे सांगण्यासाठी आम्हाला कोणत्या भविष्यकाळाची गरज नाही, तर आम्हाला जनतेचा विश्वास आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. म्हणून आम्ही सर्व 30च्या 30 आणि मी एक असे 31 जण निवडून येणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे. विजयाची हमखास तुम्हाला खात्री वाटते. तर आज अगदी वेळात वेळ काढून निवडणुकीची एवढी धामधूम असताना देखील आपल्यासोबत हितगुज साधलं, मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांचा प्रवास असेल, सध्याच्या निवडणुकीच्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या, विरोधकांचे आरोप असतील त्याला उत्तर असतील आणि त्यांचे या शहर वासियांसाठीच्या भविष्यातील विजन, या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा आज आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.